ब्रेकिंग न्यूज. शिक्षण मंत्री विशंभरराजे शिर्के यांच्याकडून गुन्हा कबूल झालाय. शिक्षण मंत्र्यांच्या मुलीला पास करणाऱ्याचा खरा चेहरा लोकांसमोर येणार आहे. शिक्षण मंत्र्यांच्या मुलीला पास करण्यासाठी जे काही पैसे त्या माणसाला दिले होते त्या पैशांवर विशिष्ट असं केमिकल लावलं होतं. त्यामुळे त्या नोटा जर मार्केटमध्ये आल्या तर त्याचे सिरियल नंबरही सहज ओळखता येतील आणि त्या माणसाचे त्यावर ठसेसुद्धा आले असतील. आणि जर हे कोणी जाळण्याचा प्रयत्न केला तर त्यातून निळा दूर घेऊन तो गुन्हेगार पकडला जाईल. पोलीस जर माझ्यापर्यंत आलं तर ते तुझ्यापर्यंत बी पोहोचणार, लक्षात ठेव. पाणी घ्या जरा सावकाश की. अरे देवा, पण हे समजा केलं कुणी हो? कारभारने ज्यांनी कुणी केलं असेल ना त्याची आता काही खैर नाही बघ. पण मी काय म्हणतो, आता साहेबांनी गुन्हा कबूल केलाय ना, मग आता पैसे कुणी घेतले, का घेतले हे शोधायची काय गरज आहे? नाही का शोभे, या पोलिसांना काही कामच नाही, कशात बी मागे लागते. असं काय बोलताय दाजी? या सगळ्या प्रकरणाचा तपास व्हायलाच पाहिजे ना. हे बघा, बातमीत पण सांगितले साहेबांनी कबूल केलं असलं तरी ज्या माणसानं लाच खाऊन हे सगळं केलंय त्याला कायद्याने शिक्षा होणं लय गरजेचं आहे. नाहीतर हे असले गुन्हे घडणं थांबणार नाही. अगं पोलिस आहे ना आता त्याला पाताळातनं बी हुडकून काढतील. अशी गचांडी पकडतील आणि टाकतील जेलामध्ये. मी आता म्हणतो ना कारभारने, ज्यांनी ज्यांनी कुणी पैसे खाल्लेत ना त्या समद्यांना आहे ना फासावरच लटकवला पाहिजे. ओ सासरे बुवा, उगा कशाला शाप देताय हो? का नको देऊ? त्यांना द्यायलोय ना. तुम्हाला काय व्हायलंय? मला कुठं काय होते? मग मी आपलं तुमच्यासाठी म्हणतोय, नाही काय जगासाठी. तुमचं तोंड नका खराब करू, आहे की नाही सासूबाई? वाटूनच व्हायला पाहिजे. सावणीला आणि साहेबाला फसवतोय म्हणजे काय? अगं बघ आता तू, पोलीस काय हालत करतील त्याची. पोलीस आहेत ना टायर मध्ये कोंबू कोंबू हाणणार आहेत त्याला. शोभे, डोकं बनतंय, मी जरा आडवा पडतो. काय बाई, लईच दुखतंय वाटतं. चला चला चला, जरा झोपच तुम्ही. मॅडम, सोशल मीडियावर बघितलं का बातमी? व्हायरल झाले. हे बघा. शुभम, आता आपल्याला पोलीस स्टेशनला जायला हवं आणि इन्स्पेक्टर साहेबांना विश्वासात घ्यायला हवं. चला. थांब थांब, हे घे. ही काय हो? उशी कशासाठी? साहेबांसाठी. त्यांना झोप लागत नाही ना. आता कालही ते तिथेच होते, त्यांना झोप लागली नसणार. आणि तो गुन्हा कबूल केलाय म्हटल्यावर आजही थांबायला लागेल, म्हणून दे त्यांना. मॅडम, बाबांना साहेब बी म्हणा लागलाय, रागराग बी करायला लागलाय. तुमचं प्रेम काय कमी झालं नाही? प्रेम असं कधी कमी होतं का? हे कोणी आपला किती रागराग केला, आपल्याला नको नको ते बोललं, अगदी संबंध जरी तोडला ना तरी प्रेम काय, प्रेम कधी कमी होतच नाही. म्हणूनच बहुतेक म्हणतात की प्रेम जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. मॅडम, मला कळतंय तुम्हाला त्यांची काळजी आहे. शुभू, इतके वर्ष सहवासात राहिल्यावर थोडी आपुलकी वाटणारच ना, तेवढंच. पण मॅडम, तुमचं आणि साहेबांचं नातं. माणूस की म्हणतात त्याला, बाकी काही नाही. उद्या दुसरं कोणी असतं तरी मी हेच केलं असतं शुभू. मी दिली तर ते घेणार नाही, त्यामुळे तूच दे. चल. हे पैसे विश्वंभर साहेबांनी दिले. आता ध्यानात येते का तो साईला नाव का नव्हता घेत ते? नाही नाही, हे बघ, आमच नाही वाटत की हे विश्वंभर साहेबांनी दिलेत. अगं नाही ते काय, इथे एवढा मोठा मंत्री दुसऱ्याचा गुन्हा स्वतःचा उराव का घेईन? ते पैशांवर पावडर टाकते ते सांगितलेलं टीव्हीत. ते या पैशांवर पण टाकली असेल काय? मंत्र्याने दिलेत म्हटल्यावर असेल. तुझ्या ध्यानात येते का हे पैसे जर मी घेऊन बाजारात गेलो तर माझ्या हाताचे ठस्याच्या उमटे मी पकडला जाईल. नाही नाही, हे बघा, असं काय बी होणार नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना हे पैसे घ्या आणि कुठेतरी फेकून या. जाऊ पटकन जाऊ. मी काय म्हणतो, तू टाकून ये की. आम्ही आम्ही कशाला? ते तुमचं पापे तुम्ही बघून घ्या. हो, नाही बरोबर आहे. मी मला अटक झालं तू खुश होशील ना. हे तर इथंच राहणार आहे, मी जाणार आहे.
काय म्हणतो, हे पैसे इथंच राहू दे की, हे मॅटर सॉल्व्ह झाला की बघू याला टाकायचं, गाडायचं, हात लावायचं की इथंच ठेवायचं. तू काय बोलायलाय, डोकं खुळायलाय की काय? अहो, पोलिसांना आमंत्रण देत आहे का पैसे इथं ठेवून? हे शोभे, आता त्या सायल्याने पावडरवाले पैसे माझ्याकडे दिले, पोलिसांना कुठं माहिती आहे? मॅटर सॉल्व्ह झाला की बघू ना. मॉम हे काय आहे? तू खरंच पैशांवर केमिकल लावलं होतंस का? ए, मी कशाला केमिकल लावीन? अगं ही बातमी कशी काय व्हायरल होतीये मग? हे बघ मॉम, तू मला न सांगता काही गेम प्लॅन वेगळा करत नाहीयेस ना? हे वेड्यासारखं काहीतरी बडबड नको असं मॅडी, मला ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. मला एक कळत नाहीये, पैशांवर केमिकल लावून नक्की होतं काय? काय फालतू आयडिया आहे? नाही 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 नाही, ही फालतू आयडिया नाही आहे. कुठल्याही पैशाचा बेकायदेशीर व्यवहार होतो ना, त्यावेळेला नोटांवरती केमिकल पावडर लावली जाते. म्हणजे काय होतं की माणसाच्या बोटांचे ठसे त्या नोटेवर उमटतात. राजकारणी असो, पोलीस असो किंवा गुप्तहेर यंत्रणा असो, हे सगळेजण ह्या केमिकल पावडरचा वापर करतात. म्हणजे गुन्हेगार पटकन पकडला जाऊ शकतो. मॉम, मामाने जर खरंच केमिकल पावडर पैशांवर लावली असेल तर? अरे पण ते मामाने दिलेले पैसे नव्हतेच ना, मी स्वतः बँकेत जाऊन काढून आणून माझ्या कपाटात ठेवले होते. मग त्याच्यावर केमिकल पावडर कशी असेल? ओके, म्हणजे काळजी नसावी. येस, एक मिनिट. ही गोष्ट फक्त तुला आणि मला माहिती आहे. तू ज्या माणसाला पैसे दिलेस ना, त्या माणसाने जर ही बातमी बघितली तर त्याला तर हेच वाटणार ना की पैशांवर केमिकल आहे, आणि मग प्रॉब्लेम होऊ शकतो. हा मॉम. हो बरोबर आहे मॅडी तुझं. हा जर ट्रॅप असेल ना तर तो माणूस अडकू शकतो आणि पकडला जाऊ शकतो. आणि तो जर पकडला गेला ना तर पोलीस तुझ्यापर्यंत पोहोचू शकतात. नाही, असं झालं तर मग माझा प्लॅन यशस्वी व्हायच्या आधीच फेल होईल. मी नाही असं होऊ देणार. पण मग काय करू? अरे मॅडी, काहीतरी सांग ना, मला काही सुचत नाहीये. काय करू मी? शांत हो तू. हे बघ, तू ज्या माणसाला पैसे दिलेस ना त्याला फोन करून सांग की त्या पैशांवर केमिकल नाहीये म्हणून. हा, पण त्या माणसाचा नंबर नाहीये माझ्याकडे. व्हॉट बॉम्ब, तू ज्या माणसाला पैसे दिले त्याचाच नंबर नाहीये तुझ्याकडे? अरे मी एका माणसाच्या करवी त्याला पैसे दिले होते मॅडी. ठीक आहे, तू त्या माणसाला फोन करून सांग हे सगळं. हा हा, थांब. फोन दे. काय करतोय? मी दुसरं सिम कार्ड देतो. ते सिम कार्ड टाकल्यानंतर आपण त्या नंबरवरून फोन करू. ठीक आहे. हॅलो, मी काय सांगते ते नीट ऐक. पाण्यासारखा पैसा खर्च झाला तरी चालेल, पण ह्या प्रकरणात माझं नाव अजिबात येता कामा नये. त्या माणसाला सांगून ठेव, कळलंय तुला? आणि तू सुद्धा काही दिवसांसाठी गायब होऊन जा कुठेतरी, ठीक आहे? हां ठीक आहे मॉम, आता तू पण रिलॅक्स हो. मी काय घाबरले नव्हते. दिसलं मला ते. कधी कधी वाटतं आजोबांनी तुला खुर्ची नाही दिली ना तेच योग्य केलं. मॅडी, असो मला तरी असं वाटतंय तो माणूस फरार झालाय. फक्त त्याने त्या शुभूच्या प्लॅनमध्ये फसायला नको म्हणजे झालं. नाहीतर तू अडकलीस म्हणून समजा. गप्प बस रे मॅडी, तू काही बोलतोय. खरंच त्यांनी काही गडबड करायला नको, त्याच्याकडे पैसे बाहेर यायला नको.